हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 9 इंट्रोड्युसिंग 10 वर्कबुक सोल्युशन. ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल हा लेसन पाहिलेला आहोत. तर आज आपण इथे वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. पहा, नेक्स्ट वन खाली आहे. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. Explain to the students how we get 10 by adding 1 to 9. पहा, इथं काय म्हणलेलं आहे, मुलांना स्टुडंट्सना काय करायचं आहे, आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे की 10 हा नंबर आपल्याला कसा भेटतो, 10 हा नंबर कसा भेटतो, ॲड केल्यानंतर कसा भेटतो, हे इथं मुलांना एक्सप्लेन करून सांगायचं आहे. यूज फिंगर्स अँड पिक्चर्स टू एक्सप्लेन दिस. आणि हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर इथं आपल्याला फिंगर्स यूज करायचे आहेत किंवा डिफरंट पिक्चर्स यूज करून हे कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगायचं आहे. लेट द स्टुडंट्स गेट इनफ प्रॅक्टिस टू रीडिंग अँड रायटिंग द नंबर ऑफ 10. मग मुलांकडून हे प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे, एक्सप्लेन करून कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे, रीडिंग करून घ्यायचं आहे आणि रायटिंग करून घ्यायचं आहे. नंबर 10चं काउंटिंग करून घ्यायचं आहे, तरच मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. नाउ नेक्स्ट वन आहे नंबर 10. हाऊ मेनी फिंगर्स देअर आर. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काउंट करायला सांगायचं आहे स्टुडंट्सला. त्यानंतरच क्वेश्चन आन्सर सांगायला सांगायचं आहे. देअर आर 10 फिंगर्स. नेक्स्ट वन पिक्चर आहे. बॉल दिलेला आहे. 9 बॉल जे आहेत ते सेम आहे. जो लास्ट वन जो बॉल आहे तो थोडासा डिफरंट आहे. मग यावरून काय समजणार? ॲडिंग करायला सांगायचं आहे मुलांना. सगळे जे बॉल्स आहेत त्या सगळ्या बॉल्सना ॲड करायला सांगायचं आहे, काउंट करायला सांगायचं आहे. आणि टोटल किती बॉल्स होतात, हाऊ मेनी बॉल्स देअर आर, टोटल किती बॉल्स होतात ते काउंट करून आन्सर्स तिथं त्यांच्याकडून घ्यायचं आहे. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देअर आर 10 बॉल्स. नाउ नेक्स्ट वन आहे रीड, ट्रेस अँड राईट. नंबर दिलेला आहे आपल्याला 10. रीड करायला सांगितलेलं आहे, ट्रेस करायला सांगितलेलं आहे आणि लिहायला सांगितलेलं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे लेट अस डू. Look at the pictures, count the objects and read the given number aloud. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, त्या पिक्चर्सला काउंट करायला सांगितलेलं आहे आणि काउंट केल्यानंतर ते टोटल किती पिक्चर्स आहेत ते नंबर आपल्याला मोठ्यानं म्हणून दाखवायचं आहे. चला तर काउंट करून घ्या किती पिक्चर्स आहेत. अम्ब्रेला आहे फर्स्ट पिक्चरमध्ये. किती अम्ब्रेलाज आहेत आपण ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. There are 10 umbrellas. Now next picture आहे लॉलीपॉप. किती लॉलीपॉप्स आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. There are 10 lollipops. मोठ्यानं काउंट करायला सांगायचं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे काउंट द फिंगर्स ऑफ बोथ युअर हँड्स. हाऊ मेनी आर दे. तुमचे दोन्ही जे फिंगर्स आहेत, दोन्ही हँडचे जे दोन्ही हातांचे दोन्ही फिंगर्स जे आहेत, हातांचे दोन्ही फिंगर्स आहेत ते दोन्ही हातांच्या फिंगर्सला इथं स्टुडंट्सला काउंट करायला सांगायचे आहेत आणि टोटल किती फिंगर्स आहेत तिथं मुलांना विचारायचं आहे. तर किती फिंगर्स असणार आहेत आपल्याला दोन्ही हातांना, बोथ हँड्सला किती फिंगर्स असणार आहे? 10 फिंगर्स असणार आहेत. किती फिंगर्स असणार आहेत? 10 फिंगर्स असणार आहे. तर बॉक्समध्ये इथं आपण 10 लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन आहे कलर 10 स्टार. आपल्याला खाली स्टार्स दिलेले आहेत, तर त्याच्यातले फक्त 10 स्टारलाच काय करायचं आहे, आपल्याला कलर करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे? कलर करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन राईट द ॲप्रोप्रिएट नंबर इन ईच बॉक्स सो दॅट द टोटल ऑफ द 2 नंबर्स इज 10. तर आपल्याला खाली काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ब्लँक बॉक्स दिलेला आहे. तर असा ॲप्रोप्रिएट नंबर घ्यायचा आहे, असा नंबर घ्यायचा आहे तो, आणि त्याचा जो बाजूचा जो नंबर आहे दोन्ही काउंट केल्यानंतर 10 हा नंबर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 10 हा नंबर
ॲड होणं गरजेचं आहे. टोटल किती यायला पाहिजे? 10 हा नंबर यायला पाहिजे. चला तर पाहून घेऊया. ब्लँक बॉक्स आहे आणि 2 आहे. काय आहे? 2 आहे. मुलांना काय करायला सांगायचं आहे? 10 फिंगर्स पकडायला सांगायचे आहेत. किती फिंगर्स पकडायला सांगायचे आहेत? 10 फिंगर्स पकडायला सांगायचे आहेत. जो आधार नंबर आहे 2, ते 2 जे 2 नंबर्स आहेत ते 2 नंबर्स आपल्या बोटातले कट करायला सांगायचे आहेत आणि रिमेन किती फिंगर्स राहिलेले आहेत ते काउंट करायला सांगायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. तर किती फिंगर्स राहिले? 8 फिंगर्स राहिले. तर इथं या ब्लँक बॉक्समध्ये काय येणार आहे? 8 येणार आहे. तर अशा प्रकारे सगळेच नंबर आपल्याला फिंगर्सवरून मुलांना काउंट करायला सांगायचं आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये नंबर लिहायला सांगायचं आहे. तर 7 मध्ये 3 येईल, नेक्स्ट 1 मध्ये 4, दॅट आफ्टर 5 येईल, नेक्स्ट बॉक्समध्ये 6 येईल, दॅट आफ्टर नेक्स्ट बॉक्समध्ये 3, दॅट आफ्टर 8 येईल, दॅट आफ्टर 1 येईल, इथं सुद्धा 1 येईल. अशा प्रकारे आपण हे फिंगर काउंटिंग करून मुलांना कट आउट करून हे टोटल नंबर, ॲप्रोप्रिएट नंबर इथं मुलांना फाइंड आउट करायला सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन, राईट द नंबर्स 1 to 10 सिरियली. राईट द नंबर्स 1 to 10 सिरियली. खाली आपल्याला रेल्वे इंजिन दिलेलं आहे. रेल्वे इंजिनमध्ये बॉक्स दिलेला आहे. 1 to 10 नंबर्स आपल्याला इथं सिरियली लिहायचे. कसे लिहायचे आहेत? सिरियली लिहायचं आहे. 1 after 2, 2 after 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ऑलरेडी 10 त्यांनी दिलेलं आहे. सिरियली इथं नंबर्स लिहून घेणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, राईट द नंबर्स 1 to 10 इन रिव्हर्स ऑर्डर. 1 to 10 इन रिव्हर्स. आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. इंजिन बॉक्स दिलेला आहे 10. 10 नंतर काय येणार? 9. 9 बिफोर 8. 8 बिफोर 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1 ऑलरेडी दिलेलं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे इंट्रोडक्शन टू द टेन्स. इंट्रोडक्शन टू द टेन्स. आता आपण 10 पाहिलो. आतापर्यंत आपण 10 हा नंबर पाहिलो. तर इथं आपण काय शिकणार आहोत? टेन्स शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? टेन्स शिकणार आहोत. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. लेट द स्टुडंट्स यूज द ऑब्जेक्ट लाईक अ सीड्स, बीड्स, स्टिक्स, बटन एक्सेट्रा टू मेक अ ग्रुप ऑफ 10 ऑब्जेक्ट. टू मेक अ ग्रुप ऑफ 10 ऑब्जेक्ट. तर इथं स्टुडंट्सला हे कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी टीचर्सनं काय यूज करायचं आहे? बिया, नाहीतर मनी किंवा स्टिक्स, काड्या किंवा बटन, शर्टाचे बटन्स यांचे 10 या ऑब्जेक्टचे 10चे ग्रुप्स क्रिएट करायचे. काय क्रिएट करायचे आहेत? 10चे ग्रुप्स क्रिएट करायचं आहे आणि मुलांना हे कन्सेप्ट एक्सप्लेन करून द्यायचं आहे. एक्सप्लेन टू द स्टुडंट्स दॅट ईच ग्रुप ऑफ 10 ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ 10. मग जो 10चा ग्रुप आहे त्या 10च्या ग्रुपला आपण तिथं काय म्हणणार आहोत? अ 10 म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? अ 10 म्हणणार आहोत. हे एक्सप्लेन करून सांगायचं आहे. खाली नेक्स्ट वन दिलेला आहे पहा. लेट अस पुट द 10 बीड्स टुगेदर. आता आपल्याला मण्या दिलेल्या आहेत. किती मण्या आहेत? 10 बीड्स आहेत. किती मण्या आहेत? 10 मण्या आहेत. तर त्यांना एका स्ट्रिंगमध्ये घातलेला आहे, एका दोऱ्यामध्ये घातलेला आहे. तर 10 ग्रुप मिळून काय झालं? 110 झालं. 10 ग्रुप मिळून काय झालं? 110 झालं. लूज असेल तर 10 लूज बीड्स म्हणणार आहोत. लूज असेल तर काय म्हणणार आहोत? 10 लूज बीड्स म्हणणार आहोत. तर स्ट्रिंगमध्ये असेल तर काय म्हणणार आहोत? 110 म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? 110 म्हणणार आहोत. 10 युनिट्स पुट टुगेदर मेक अ टेन्स. 10 कुठलेही 10 युनिट्स, 10 ऑब्जेक्ट्स आपण ग्रुपमध्ये घेतलो, त्यांना एकत्र ठेवलो तर ते कशात कन्वर्ट होतात? 110 मध्ये कन्वर्ट होतात. कशात कन्वर्ट होतात? 110 मध्ये कन्वर्ट होतात. नाव नेक्स्ट वन आहे मॅच स्टिक्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे? मॅच स्टिक्स दिलेला आहे. लूज आहेत. मॅच स्टिक्स कसे आहेत? लूज आहेत. 10 लूज मॅच स्टिक्स. 10 लूज मॅच स्टिक्स. आता त्या 10 लूज मॅच स्टिक्सला आपण काय करूया? ग्रुपमध्ये घेऊया. काय करूया? ग्रुपमध्ये कन्वर्ट करूया. दोरा बांधूया त्यांना. तर ते कशात कन्वर्ट झाले? अ 10 ऑफ मॅच स्टिक्स. अ 10 ऑफ मॅच स्टिक्स मध्ये कन्वर्ट झाले. अ 10 म्हणजेच काय? अ ग्रुप ऑफ 10. अ 10 म्हणजेच काय? अ ग्रुप ऑफ 10. नाव नेक्स्ट वन ब्लॉक्स दिलेले आहेत. लूज आहेत ते ब्लॉक्स. कसे आहेत?
लूज ब्लॉक्स आहेत 10 लूज ब्लॉक्स, 10 लूज ब्लॉक्स. मग त्या सगळ्या ब्लॉक्सना आपण एकमेकांवर काय करूया, स्टिक करूया. काय करूया, स्टिक करूया. मग तिथं काय तयार झालं, अ 10 ऑफ ब्लॉक्स तयार. काय तयार झालं, अ 10 ऑफ ब्लॉक्स तयार झालेलं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे लेट अस डू. लेट अस डू. कलर द बीड्स बाय मेकिंग अल्टरनेट ग्रुप्स ऑफ 10 ब्लू बीड्स and 10 red beads and count the numbers of tens so formed. Count the numbers of beads left. खाली आपल्याला बीड्स दिलेले आहे, तर इथं आपल्याला 10-10चं ग्रुप तयार करायचं. काय करायचं आहे, 10-10चं ग्रुप तयार करायचं आहे आणि अल्टरनेट ग्रुप तयार करायचे आहे. 10 बीड्स ब्ल्यू कलरचे करायचे आहेत, 10 बीड्स रेड कलरचे करायचे, 10 बीड्स ब्ल्यू कलरचे करायचे आहेत, 10 बीड्स रेड कलरचे करायचे आहेत. अँड काउंट द नंबर्स ऑफ 10 सो फॉर्म. अशा प्रकारे 10 नंबर्स काउंट होतील. अँड काउंट द बीड्स लेफ्ट. तर किती बीड्स राहतील, तर तिथं आपल्याला खाली बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. चला तर काउंट करून ते लिहून घेऊ यात. नेक्स्ट वन आहे इन सर्कल 10 ऑब्जेक्ट्स अँड काउंट द नंबर्स ऑफ द ऑब्जेक्ट लेफ्ट. 10 नंबर्सला आपल्याला काय करायचे आहे, सर्कल करून घ्यायचं आहे. 10 नंबर्स टोटल ज्या नंबर्सपर्यंत 10 नंबर्स होतात तेवढ्या नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करून घ्यायचं आहे. आणि उरलेले जे लेफ्ट आहेत, उरलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला इथं बॉक्समध्ये लिहून घ्यायचे आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे फिश. 10 फिशला तिथं काय केलेलं आहे, त्यांनी सर्कल केलेलं आहे. आणि रिमेन जे 4 आहेत ते 4 काय आहेत, लेफ्ट आहेत. काय आहेत ते, लेफ्ट आहेत, राहिलेले आहेत. तर ते 4 नंबर्स इथं आपण बॉक्समध्ये आपल्याला लिहून दाखवलेलं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला नेक्स्ट पिक्चर सुद्धा करायचं आहे. हनी बीज आहेत, तर किती हनी बीज आहेत, टोटल 12 हनी बीज आहे. तर 10चा आपल्याला इथं ग्रुप करायचा आहे. लेफ्ट किती राहिले, 2 राहिले. लेफ्ट किती राहिले, 2 राहिले. तर या बॉक्समध्ये इथं आपण काय करून घेणार आहोत, 2 लिहून घेणार आहोत. तर नेक्स्ट वन पिक्चर आहे कप. तर टोटल किती कप्स आहेत, 10 कप्स आहेत. किती कप्स आहेत, 10 कप्स आहेत. तर त्या सगळ्या 10 कप्सला आपण काय करून घेणार आहोत, सर्कल करून घेणार आहोत. तर एक सुद्धा लेफ्ट राहिलेला नाहीये, एक सुद्धा लेफ्ट राहिलेला नाहीये. तर किती राहिला लेफ्ट, तर काहीच नाही म्हणलं तर काय, 0. काहीच नाही म्हणलं तर काय, 0. तर लेफ्टमध्ये काय लिहिणार आपण, 0 लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, 0. 10 मीन्स 1 10 अँड 0 युनिट. तर याच्यावरून 10 जरी आला नंबर आणि लेफ्ट जरी काही राहिलं नाही, तर युनिट प्लेसवर आपल्याला काय लिहायचं आहे, 0 लिहायचं. युनिट प्लेसवर आपल्याला काय लिहायचं आहे, 0 लिहायचं आहे. नेक्स्ट वन आहे प्रोजेक्ट. टेक सम स्ट्रॉ ऑर स्टिक्स, प्लेस देम ऑन अ टेबल, मेक अ ग्रुप ऑफ 10 स्ट्रॉ विथ द हेल्प ऑफ रबर बँड अँड काउंट द ग्रुप्स ऑफ 10 स्ट्रॉ. काउंट द नंबर्स ऑफ स्ट्रॉ लेफ्ट ओव्हर मेकिंग द ग्रुप्स, नोट देम डाऊन. तर इथं आपल्याला स्ट्रॉ किंवा स्टिक घ्या म्हटलेलं आहे. 10-10चं ग्रुप क्रिएट करा म्हटलेलं आहे. रबर बँडच्या हेल्पनं त्यांना काय करा, 10-10चं ग्रुप तयार करायला सांगितलेलं आहे. काउंट द ग्रुप्स ऑफ 10 स्ट्रॉ. मग किती स्ट्रॉचे ग्रुप्स तयार होणार ते काउंट करायला सांगितलेलं आहे. काउंट द नंबर्स ऑफ स्ट्रॉ लेफ्ट आफ्टर मेकिंग द ग्रुप्स. सगळे ग्रुप्स केल्यानंतर ना तुम्ही किती स्ट्रॉ क्रिएट केलेला आहात, किती ग्रुप्स झालेले आहेत आणि लेफ्ट किती राहिलेले आहेत, ओन बेसिसवर, आपल्या ओन बेसिसवर आपण किती करणार आहोत त्यानुसार तिथं 10चे ग्रुप्स इथे क्रिएट होणार आहेत आणि नंबर्स ऑफ लेफ्ट राहणार आहेत. आपल्या मर्जीनुसार हे करायचं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे पझल. पझलमध्ये काय सांगितलेलं आहे आपण पाहून घेऊया. फाइंड आउट द नंबर नेम्स ऑफ नंबर्स 1 to 10 इन सर्कल द नंबर्स नेम. आपल्याला काय पझल्स दिलेले आहेत, त्या पझल्समध्ये 1 to 10 हे इनवर्ड्स दिलेले आहेत, नंबर्स नेम्स दिलेले आहे. तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, इन सर्कल करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण येथे लेसन नंबर 9 इंट्रोड्युसिंग 10 हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.